तो काळ जो होता ना, तो भावनात्मकदृष्ट्या खूप वेगळा होता, जे आत्ता मी तुम्हाला सांगून कळणार नाही, त्याचा अनुभवच घ्यायला लागेल आणि जो आत्ता तुम्हाला घेता येणार नाही दुर्दैवानं तुमच्या. कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या माणसाची संध्याकाळी घरी जेवढी वाट बघतात ना, त्याच्याहीपेक्षा जास्त पोस्टमनची वाट बघितली जायची. समजा कोणी व्यक्ती गेल्याचं पत्र लिहायचं असेल, निधनाची वार्ता जर कळवायची असेल, तर ते पत्र अर्धच लिहिलेलं असायचं. अर्धच. ती पद्धत होती का अर्ध रिकामं सोडायचं. म्हणजे त्या काळात खूप लोकांना वाचता पण यायचं नाही, कुणाकडनं तरी वाचून घ्यायचे. पण जेव्हा ते पत्र यायचं आणि ते बघायचे हे पत्र अर्धच आहे, तेव्हा तिथंच ते हंबरडा फोडायचे. काहीतरी वाईट बातमी यातनं आलेली आहे एवढं त्यांना त्यातनं क्लिअर व्हायचं आणि मग ते कोणतरी वाचून दाखवायचं. ही सगळी मी असं म्हणेन की भावनिक लक्झरी होती त्या काळात, अक्षरशः लक्झरी होती. मोबाईलच्या काळात ती पार धुळीला मिळाली. आपल्यातला एक भाग काहीतरी मिळवत सतत पुढं पुढं चाललाय आणि आपल्यातलाच दुसरा भाग काहीतरी गमावत सतत मागं मागं चाललाय असं मला वाटतं कुठंतरी. आणि आपलीच आपल्याशी ताटातूट होते किंवा आपलेच दोन भाग खूप एकमेकांपासून लांब लांब चाललेत असं मला काहीसं वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल.